तर रवींद्र वायकरांना मोठा दिलासा मिळालाय। वायकरांना मिळालेल्या क्लीन चिटवरून राजकीय नेत्यांनी आता सरकारवर टीका केली। आता फक्त दाऊदला क्लीन चिट द्यायची उरली आहे अशी टीका संजय राऊतांनी केली। ईडी सीबीआयच्या कारवाईलाच घाबरून वायकर पळाले असा आरोप देखील त्यांनी केलाय। तर कमल छाप पावडरमध्ये टाकल्यावर माणसांना अशी दिलासा मिळते, त्यांना क्लीन चिट मिळते असा आरोप विजय वडेट्टीवारांनी केला। तर अनेक राजकीय नेत्यांनी आता सरकारवर या प्रकरणी टीका केली आहे। आता फक्त दाऊद इब्राहिमलाच क्लीन चिट द्यायचं बाकी आहे। हे सरकार जे आहे, हे सरकार महाराष्ट्रातला असो किंवा दिल्लीतला असो, ओवाळून टाकलेले सगळे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेत आहे आणि आमची ताकद किती वाढली आहे हे असं बेडकी दंडाची फुगून दाखवतात। या सगळ्या लोकांवरती भ्रष्टाचारासंदर्भात कारवाई करा, ईडी सीबीआयचे खटले दाखल करा किंवा केले। त्याच्यामध्ये वायकर सुद्धा आहे। वायकर तर घाबरून पळूनच गेले ना। जो भाजपमध्ये जाईल तो स्वच्छ होऊन बाहेर येईल हा नाराज आहे। त्यांची वॉशिंग मशीन एवढी आहे, वॉशिंग मशीन भाजपाची आहे, कमल हा पावडर आहे, त्यामुळं कमल छाप पावडर टाकला आणि मशीनमध्ये घातलं भाजप मशीनमध्ये की तो माणूस धुवून स्वच्छ होऊन बाहेर निघतो। हे आतापर्यंतचा अनुभव आहे, त्यात काही फार नवीन आहे असं नाही। म्हणजे आरोप करायचे आणि सोबत घ्यायचं आणि सोबत घेऊन त्यांचे सगळे प्रकरण संपवून टाकायचे। आता काय इन्व्हेस्टिगेशन केलंय काय नाही हा तपासाचा भाग आहे, पण चांगलं आहे जर मिळालं असेल तर क्लीन चिट। आनंदी असतील ते, चांगलं आहे। आम्हाला पण अशी कुठली वॉशिंग पावडर मिळाली असती तर बरं झालं असतं।